महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल थोडी माहिती आपल्याला. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना स्वतःचं अपत्य नव्हतं, तर त्या अपत्यासाठी समजा माझ्या घरात मला मुलगा नाही तर माझ्या घरचे म्हणतात की आपण तुझं दुसरं लग्न करू. त्याच पद्धतीने महात्मा फुलेंचे सासरे खंडोजी नेवशे त्यांनी महात्मा फुलेंच्या पुढं प्रस्ताव मांडला आणि महात्मा फुलेंसाठी स्थळ आणल्यानंतर महात्मा फुले गेले, सासरवाडीला गेले, सावित्रीबाईंना बरोबर घेऊन गेले. परंतु त्याचबरोबर त्यांनी सावित्रीबाई फुलेसाठी सुद्धा स्थळ नेले. तर सगळ्या पाहुण्यांनी विचारलं हे कोण आहे, तर महात्मा फुले म्हणले की मला तुम्ही बायको बघताय, मी तिला नवरा बघतो. मला तुम्ही सवत्या बघताय, मी तिला सवत बघतो. सवत्या आणि सवत, तर सवत हा शब्द महिलांना माझी विनंती, सवत हा शब्द महात्मा फुलेंच्या पासून आलेला आहे. महात्मा फुलेंची प्रॉपर्टी टाटांच्या पेक्षा जास्त होती. 21,000 रुपये टाटांचा त्यावेळी महात्मा फुलेंचा टर्नओव्हर होता. टाटांचा टर्नओव्हर 20,000 रुपये होता. अशा श्रीमंत माणसाला किती लग्न करावे वाटले असतील हा विचार करा. म्हणजे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा असीम त्याग होता आणि त्या त्यागातून आज आपण आहोत. आपण शूद्र अतिशूद्र होतो, आपल्याला शिक्षणाची परवानगी नव्हती. मनुस्मृतीत महिलांना तर भरपूर वाईट दिलेलं आहे. मनुस्मृती वाचा, गुरुचरित्र वाचा, गुरुचरित्राचे पारायण करतात महिला, पण त्या महिलांची किती निंदा नालस्ती त्यात केलेली आहे हे तुम्ही अर्थाने जाणून घ्या. शाहू महाराजांनी त्यांच्या पत्नीला तो अर्थ समजून सांगितल्यानंतर त्यांच्या पत्नीने पुरोहिताला मारलं होतं. अशी पुरोगामी उदाहरणं आहेत. म्हणून महिलांनी आता संक्रांत आलेली आहे, संक्रांतीला जे तुम्ही वाण वाटता त्याला पुस्तकं वाटा. सावित्रीबाई फुलेंची पुस्तकं वाटा. पाठीमागं बसलेल्या मुलींना माझी विनंती, तुम्ही सावित्रीबाई जाणून घ्या, अहिल्याबाई होळकर जाणून घ्या, जिजामाता जाणून घ्या, त्याचबरोबर रमाई माता जाणून घ्या. अहिल्याबाई होळकरनी स्वतःच्या मुलीचं लग्न पारध्याच्या मुलावर लावून दिलं होतं. त्यात तुमच्यात कुणाचं धाडस आहे का? लव्ह मॅरेज झालं तरी तुम्ही ते करू शकत नाही. हे त्या ह्या महिलांनी केलेत आणि त्यामुळं आपण आज शूद्र अतिशूद्र असणारे आपण कुठंतरी चांगले कपडे घालून कुठंतरी स्टेजवर माझ्यासारखा बोलतोय, व्यवसाय करतोय. काही शिक्षक होतात, आमचे संतोष आठवले इलेक्शनला उभा राहिले. संतोष आठवल्यांना जर सगळ्यांनी मदत केली असती किंवा आपण सगळे एकत्र त्यांनी केलं, सुरुवात एकत्र व्हायची. सूर्यनगरी आणि महिला सोसायटी हा एक 20 वर्ष झालं इथं आहे. सूर्यनगरीत काही सुद्धा नव्हतं, परंतु माझी बाबरे साहेबांची ओळख होती, बाकीच्यांची ओळख नाही. सरांची माझी ओळख आहे, परंतु विचारविनिमयांची देवाणघेवाण नाही. तरी विचारविनिमयांची देवाणघेवाण होण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे आणि हे एकत्र येण्यासाठी इथून पुढं असेच कार्यक्रम होत राहणार. त्यात आमच्यासारखे पुढाकार घेत राहणार. लोखंडे बापू, टोले बापू किंवा किशोर इंगळे असतील, हे आम्ही आता राज्य पातळीवर मी पण काम करतो. राज्य पातळीवर काम करत असताना आपल्याला आरक्षण दिलं भुजबळ साहेबांनी आणि त्या भुजबळ साहेबांनी आरक्षण दिलं. त्यामुळं आपली मुलं कोण इंजिनियर, कोण डॉक्टर, कोण वकील, कोण IAS झाले, परंतु आपल्याला त्याचा विसर पडतो. काय आपल्याला आरक्षणाची गरज आहे. म्हणून पोटतिडकीने प्रत्येक समाजाच्या कार्यक्रमात, OBCच्या कार्यक्रमात किंवा कुठल्याही समाजाच्या कार्यक्रमात अगदी स्त्रियांना मानाचं स्थान दिलं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून, परंतु शिवाजी महाराजांनाच नंतर स्थान मिळत नाही. आत्ता अलीकडची परिस्थिती सुद्धा तेच आहे. म्हणून माझी महिलांना आणि सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण एकत्र होऊ. आपल्याला एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. पुढच्या भावी पिढीचं नाही तर अस्तित्व पूर्वी जे होतं गाडगं आणि जाळू ही परिस्थिती शिक्षणामुळे येईल. आता जास्त काय मी शिक्षणावर बोलत नाही. प्राथमिक शाळा बंद व्हायची परिस्थिती आलेली आहे. प्राथमिक शाळा बंद झाली तर गोरगरिबांच्या मुलांनी शिकायचं कुठं? मग गोरगरिबाच्या मुलांनी परत गुलाम व्हायचं आणि श्रीमंताच्या घरी काम करायचं. ही आता चालू झालेलं आहे. आत्ताची सरकार किंवा आत्ताचे जे लोक आहेत ते ह्या पद्धतीने येतात. आरक्षणावर इंदिरा गांधींनी कंपन्यांनी आरक्षण द्या म्हणून सांगितलं होतं, पण आज कंपन्याच विकाय काढलेल्या आहेत. मग महात्मा फुलेंनी जे चालू केलं, शूद्र अतिशूद्रांना काम मिळालं पाहिजे, धंदा मिळाला पाहिजे. महात्मा फुलेंनी ITI काढलं होतं. सोनाराचा धंदा होता, लोहाराचा धंदा होता. प्रत्येक ट्रेनिंग महात्मा फुले मुलांना देत होते. सावित्रीबाई फुलेंनी न्हाव्यांचा संप घडवून जे
ब्राह्मणांच्या बायकांचं केशवपण होतं ते बंद केलं. आज आपल्या इथं रुपाली चाकणकरताईंनी एक मुद्दा उपस्थित केला. आपल्या इथंच काही समाजात एक प्रथा म्हणून केशवपण करतात. पण ते केशवपण तुम्ही का करता, कशासाठी करता हे पण पाहिजे ना. अशा अनेक अनिष्ट रूढी ह्या जे काही समाजसुधारक झाले, महात्मा फुले झाले, बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला संविधानाचा अधिकार मिळाला. तुम्ही नुसतं जय भारत म्हणलं तरी तुमचा पुढचा माणूस घाबरतो. नमस्कार म्हणल्यानंतर तुम्हाला पुढचा माणूस नमस्कार म्हणतो. पण तुम्ही जर कुठं डिपार्टमेंटकडे गेला, कुठे गेला, तिथं जय भारत म्हणलं तर डिपार्टमेंटवाला माणूस उठून तुमच्याकडे उभाच राहिला पाहिजे, कारण तुम्ही प्रथम भारतीय आहात. ह्याच्यासाठी आपण मुलांनी, मुलींनी आणि महात्मा फुल्यांचे विचार, सावित्रीबाई फुलेंचे विचार, आंबेडकरांचे विचार आपल्या लहान मुलांना समजून सांगा. त्यांच्यातलं ते तयार होत्या. मी फोटो तयार करायला गेलो, तिथं सावित्रीबाईंचा फोटो टाकला. पण त्या मुलाला माहीत नव्हतं की ती सावित्रीबाई आहे. त्या मोठ्या शिक्षणतज्ञ आहेत, मुख्याध्यापक आहेत, शांती मुलींना शिक्षणाची व्यवस्था केली. मला त्याने विचारलं त्या आजीचा फोटो कधी मला द्यायचा आहे. इतकी शोकांतता आहे. माझी नम्र विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, सर्वांनी एकत्र या. इथून पुढे देखील कार्यक्रमाला निमंत्रण जरी आपण ग्रुपवर सोडलं, फोनची अपेक्षा बघू नका. आपला कार्यक्रम आपल्या घरातला आहे, आपल्या समाजाचा आहे, आपल्या देशाचा आहे, आपल्या राष्ट्राचा आहे. हे समजून एक दोन तास 1 तास कार्यक्रमासाठी काढा. स्वामी समर्थाकडं 3 तास जाण्यापेक्षा 4 तास जाण्यापेक्षा आपल्या इकडं समाजसुधारकांचे विचार ऐकून घ्या. त्यांनी किती त्याग केला, आपण काय केलं पाहिजे. आपल्या मुलांची त्यातच प्रगती आहे. 4 पोथ्या वाचल्यानंतर तुम्हाला कोणी पैसे देणार नाही. 4 पोथ्या वाचल्यानंतर त्या ज्याची दक्षिणा त्यालाच मिळते, तुम्हाला मिळणार नाही. आम्ही लहान असताना शिरा, केळातला शिरा, तुपातला शिरा आम्हाला मिळत नव्हता, परंतु जो पूजेला माणूस येईल त्याच्या घरी दुसऱ्या दिवशी ते गव्हाळ फळाचं जात होतं. आम्ही कुपोषित होतो, आम्हाला मेनू खायला लागला होता. आत्ताची परिस्थिती खूप चांगली आहे. विचार परंपरा बदला, विचार बदला. ठीक आहे, त्यावेळेस होतं त्यांचं वर्चस्व होतं, आता आपलं वर्चस्व निर्माण करा. एवढं बोलून मी माझं विचार संपवतो. धन्यवाद.